हे आहे कोकणातील पहिले वहिले देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेले देवरुख येथील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर. या विज्ञान केंद्राचे उद्घाटन सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिलजी काकोडकर यांचे शुभ हस्ते दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाले. या विज्ञान केंद्राकरिता राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन महाराष्ट्र शासन आणि नेहरू सायन्स सेंटर वरळी यांचे सहकार्य लाभले आहे. विज्ञान केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये क्लॉक टॉवर, प्रत्येकी 2800 चौरस फूट क्षेत्रफळाची 4 ज्ञानगृहे, 7500 चौरस फुटाचे भव्य ॲट्रियम, आउटडोअर सायन्स पार्क आदी गोष्टींचा समावेश आहे. या ज्ञानगृहांना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची नावे दिली गेली आहेत. पहिले आहे आर्यभट्ट ज्ञानगृह, दुसरे भास्कराचार्य ज्ञानगृह, तिसरे चरक ज्ञानगृह आणि चौथे आहे सुश्रुत ज्ञानगृह. आर्यभट्ट ज्ञानगृह आहे फन सायन्स हॉल, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ऑप्टिक्स, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आदी विषयांवरची एक्झिबिट्स ठेवलेली आहेत. दुसरे आहे भास्कराचार्य ज्ञानगृह म्हणजेच इनोव्हेशन हब. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आदी विषयांवरच्या प्रयोगशाळा आहेत. तसेच 3D प्रिंटर सुद्धा आहे. तिसरे आहे चरक ज्ञानगृह म्हणजेच एक्झिबिशन कम डेमॉन्स्ट्रेशन हॉल, ज्यामध्ये आरोग्यविषयक एक्झिबिशन पॅनेल्स बसवलेली आहेत आणि 50 विद्यार्थी बसतील एवढी क्लासरूम बनवण्यात आली आहे. चौथ्या म्हणजेच सुश्रुत ज्ञानगृहामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रियालिटी या विषयांवरील एक्झिबिट्स लवकरच बसविण्यात येणार आहेत. या विज्ञान केंद्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक विविध तत्त्वे शिकवली जातातच, पण त्याशिवाय रोबोटिक्स, तोडफोड जोड, कबाड से जुगाड, फन विथ सायन्स, इतकेच काय आकाश दर्शन अशा उपक्रमांबाबत वर्कशॉप्सही घेतले जातात. या वर्कशॉप्सला विद्यार्थ्यांची खूप गर्दी होते आणि ते विज्ञानाचा आनंद घेतात. कोकणासारख्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान शिकण्याचे, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे, संशोधन करण्याचे आणि भावी काळात देशाचे वैज्ञानिक बनण्याचे वाटून लहानपणापासूनच मिळावे हे या विज्ञान केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विकसित भारताच्या स्वप्नपूर्ती करता हे विज्ञान केंद्र कोकणातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची भूमिका नक्कीच बजावेल याची खात्री वाटते. हा प्रकल्प ज्या 2.5 एकर जागेवर उभारला गेला आहे, ती जमीन 1955 साली दान देणारे देवरुख मधील कुलकर्णी कुटुंबीय तसेच प्रकल्प उभारणीसाठी योगदान देणाऱ्या सर्व दातृत्वशील सज्जनांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 2800 चौरस फुटांचे 4 हॉल्स आणखी बांधायचे आहेत, ज्यामध्ये 3D थिएटर, सायन्स ऑन ग्लोब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, वेदातील विज्ञान, सह्याद्रीमधील बायोडायव्हर्सिटी, अणुऊर्जा, ऑटोमोबाईल्स अशा अनेक विषयांची एक्झिबिट्स ठेवण्यात येतील. आणि मुख्य म्हणजे
एक स्वतंत्र अशी विज्ञान विषयावरची लायब्ररी उभारण्यात येईल. या सगळ्याचा अपेक्षित खर्च आणखी 60 कोटी रुपये इतका आहे. आता या प्रकल्पाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया विज्ञान केंद्राचे संस्थापक आणि देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद भागवत यांच्याकडून. नगरोदय से राष्ट्रोदय या भूमिकेतून देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ देवरूख परिसरासारख्या ग्रामीण भागामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करत आहे. हे सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर यातीलच एक भाग आहे. आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना भविष्य काळातील विकसित भारताचे वैज्ञानिक बनविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाने हे भव्य विज्ञान केंद्र उभे केले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे हे कोकणातील पहिले विज्ञान केंद्र असून आता पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अजूनही दुसऱ्या टप्प्याचे फार मोठे काम बाकी आहे. हा प्रकल्प जेव्हा संपूर्णपणे पूर्णत्वाला जाईल तेव्हा जवळजवळ 14 कोटी रुपयांचं असेल. त्यातील अर्धा भाग झालाय, अर्धा भाग अजून पूर्ण करायचे. विज्ञानप्रेमी नागरिकांना आणि परिसरातील विविध कंपन्यांना माझी विनंती आहे की या विज्ञान केंद्रासाठी इथे येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आपण मदतीचा हात पुढे करावा. हे विज्ञान केंद्र आपलं आहे, समाजाचं आहे, देशाचं आहे. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमध्ये तर हे विज्ञान केंद्र अधिकच मनोहारी दिसते.